हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्लासेस. आजच्या आपल्या लेक्चरचा जो टॉपिक आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि तो म्हणजे भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक आहे हा आणि त्यामुळे तुम्ही हे सर्व पॉइंट्स जे आहे ते शॉर्टमध्ये नोट डाऊन करून ठेवा नोटबुकमध्ये. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय संविधानाची महत्त्वाची अशी 14 वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. वन बाय वन बघूयात आपण. सर्वात आधी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की जेव्हाही तुम्ही राज्यघटनेचा अभ्यास करतात किंवा पॉलिटीचा अभ्यास करतात तर सर्वात आधी तुम्ही भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये अभ्यासली पाहिजे असं मला वाटतं. कारण एकंदरीत भारतीय संविधानाची वैशिष्ट्यांमध्ये बेसिक दिलेला आहे, एक सार दिलेला आहे की भारतीय संविधानामध्ये किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये नेमकं काय आहे. संविधानाची वैशिष्ट्ये जेव्हा तुम्ही अभ्यासतात तर तुम्हाला त्यामध्ये काय आहे याचा एक अंदाज येतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण अशीच महत्त्वाची 14 वैशिष्ट्ये ही अभ्यासणार आहोत. सर्वात आधी आपण हे बघूया की कोणत्याही देशाचं संविधान म्हणजे नेमकं काय आहे. तर बघा, प्रत्येक देशातील सर्वोच्च कायदा म्हणजे त्या देशातील संविधान होय किंवा त्या देशाची राज्यघटना होय. तर प्रत्येक देशामधील सर्वोच्च कायदा म्हणजेच त्या देशातील संविधान हे असतं किंवा त्यालाच आपण राज्यघटना असंही म्हणतो. भारताने इंग्लंडप्रमाणे संसदीय शासन पद्धती ही स्वीकारलेली आहे. म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये संसद आहे, संसदेचे 2 सभागृह असतात, एक म्हणजे लोकसभा आणि दुसरं आहे राज्यसभा. तर ही जी काय संसदीय शासन पद्धती आहे ही भारताने इंग्लंडकडून घेतलेली आहे. भारतीय राज्यघटना ही घटना समिती किंवा संविधान सभेकडून तयार झालेली आहे. बघा, ज्या वेळेला संविधान किंवा राज्यघटना तयार करण्याची गरज वाटली त्यावेळेला एक संविधान सभा म्हणून नेमली गेली किंवा घटना समिती म्हणून नेमली गेली आणि ह्या समित्यांमध्ये काही सदस्य होते ज्यांनी भारतीय राज्यघटना ही तयार केली. तर भारतीय राज्यघटना जी आहे ती घटना समिती किंवा संविधान सभेकडून तयार झालेली आहे. त्यानंतर काही इम्पॉर्टंट डेट्स आहेत बघा, त्या सुद्धा तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. जोड्याजुळवामध्ये किंवा कोणत्याही प्रकारे त्या विचारल्या जाऊ शकतात. तर सर्वात पहिली डेट आहे ती म्हणजे 26 जानेवारी 1930. साल व्यवस्थित लक्षात ठेवा, डेट तुम्हाला लक्षात राहणार आहे 26 जानेवारी, पण जे इयर आहे त्यावरती फोकस करा. जसं की 26 जानेवारी 1930 ह्या दिवशी काय झालं होतं तर स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनी एकत्र येऊन पूर्ण स्वातंत्र्याची मागणी ही पहिल्यांदा केली होती. म्हणजे जर आपण आत्तापर्यंत बघितलं तर 18व्या शतकापासून तर 1930 पर्यंत बऱ्याच ब्रिटिश आणि भारतीय यांच्यामध्ये बरेच लढाया ह्या झालेल्या आहेत. पण पूर्ण स्वातंत्र्याची मागणी पहिल्यांदा केव्हा केली गेली तर 26 जानेवारी 1930 रोजी. आणि ही मागणी कोणी केली तर स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनी केली. त्यामुळे ही डेट महत्त्वाची आहे. 26 जानेवारी 1930 रोजी स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनी एकत्र येऊन पूर्ण स्वातंत्र्याची मागणी ही पहिल्यांदा केली. त्यानंतर बघा, 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी राज्यघटना तयार झाली आणि स्वीकृतही केली गेली. भारतीय राज्यघटना जी आहे ती घटना समितीकडून तयार झालेली आहे आणि घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर घटना समितीद्वारे 26 जानेवारी 1949 या दिवशी राज्यघटना ही तयार झाली आणि त्याच दिवशी ती स्वीकृतही केली गेली. 26 जानेवारी 1950 या दिवशी राज्यघटनेची अंमलबजावणी करायचे ठरवले. आता बघा, राज्यघटना जी आहे ती 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी तयार झाली, त्याच दिवशी ती स्वीकृतही केली गेली. मग 2 महिने का लेट केलं, म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी का तिची अंमलबजावणी केली गेली, तर यामागे रिझन आहे. सर्वात पहिले आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की भारतीय राज्यघटनेमध्ये किंवा संविधानामध्ये ज्या तरतुदी ह्या लगेचच अप्लाय करण्याची गरज होती, म्हणजे इमिडिएटली त्यांना अप्लाय करण्याची गरज होती, तर त्या लगेचच म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 या दिवशीच लागू झाल्या. पण संपूर्ण राज्यघटना जी आहे ती 26 जानेवारी 1950 रोजी लागू केली गेली. तर याच्या मागे रिझन असं होतं की 26 जानेवारी 1930 रोजी पहिल्यांदा पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनी आणि म्हणून हाच दिवस म्हणजे 26 जानेवारी हा दिवस राज्यघटनेची अंमलबजावणी करण्याचा दिवस हा ठरवण्यात आला. आणि हेच रिझन आहे
की भारतीय राज्यघटना ही 26 नोव्हेंबर 1949 रोजी जरी तयार झालेली असली किंवा स्वीकृत झालेली असली तरी सुद्धा तिची अंमलबजावणी ही 2 महिन्यानंतर म्हणजेच 26 जानेवारी 1950 पासून केली गेली. तर भारतीय राज्यघटनेबद्दल एवढं बेसिक तुम्हाला माहीत असेलही, जर नसेल माहीत तर तुम्ही नोट डाऊन करू शकता, जेणेकरून तुम्हाला ते रिव्हिजनसाठी कामात येईल. डेट्स इम्पॉर्टंट आहेत. ह्या 3 डेट 26 जानेवारी 1930, 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950. तर हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आपण 14 भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये बघणार आहोत. त्यापैकी सर्वात पहिलं आहे ते म्हणजे लोकशाही. भारतीय संविधानाचं एक अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लोकशाही. आता लोकशाही म्हणजे काय, तर स्वातंत्र्यानंतर पहिल्या निवडणुकीपासून सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार हा दिला गेला. जर आपण बाकीच्या देशातील लोकांचा विचार केला, बाकी देशांबद्दल जर आपण बघायचं झालं तर बाकी देशांनी सर्वात आधी मतदानाचा अधिकार हा पुरुषांना दिला आणि त्यानंतर काही वर्षानंतर मतदानाचा अधिकार हा महिलांना देण्यात आला. पण आपल्या भारतामध्ये तसं झालेलं नाहीये. भारतामध्ये पहिल्याच निवडणुकीपासून सर्व नागरिकांना, मग ते स्त्री असो किंवा पुरुष, सर्वांना मतदानाचा अधिकार हा देण्यात आला. भारत हा पहिला देश आहे जिथे प्रौढ मताधिकाराच्या तत्वाचा वापर पहिल्या निवडणुकीपासून केला गेला. हा एक पॉइंट पण महत्त्वाचा आहे बघा. सुरुवातीला 21 वर्ष पूर्ण असल्यास मतदानाचा अधिकार होता, मात्र 1989 पासून ते 18 वर्ष केलं गेलं. म्हणजे जेव्हा भारतीय संविधान हे तयार झालेलं होतं तर भारतीय संविधानामध्ये अशी तरतूद होती की 21 वर्ष पूर्ण झालेल्या कोणत्याही व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे. पण त्यानंतर एक घटना दुरुस्ती केली गेली आणि ही घटना दुरुस्ती झाली 1989 मध्ये. आणि या घटना दुरुस्तीनुसार काय ठरवण्यात आलं, तर मतदानाचं वय हे 18 वर्ष इतकं ठरवण्यात आलं. तर ही घटना दुरुस्ती महत्त्वाची आहे. जर तुम्ही घटना दुरुस्तीची लेक्चर सिरीज ही बघितलेली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात. तर महत्त्वाचं आहे बघा. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गणराज्य. आता गणराज्य म्हणजे काय बघा. लोकशाही बरोबरच गणराज्याचा स्वीकार केला गेला. गणराज्य म्हणजेच राज्यप्रमुख निवडणुकीने सत्तेवर येतात. राष्ट्रपती अप्रत्यक्षरित्या निवडून येतात. तर बघा या ठिकाणी गणराज्य म्हणजे काय, तर राज्यप्रमुख म्हणजे PM, प्रधानमंत्री जे असतात ते निवडणुकीने सत्तेवर येतात आणि राष्ट्रपती जे असतात ते अप्रत्यक्षरित्या निवडून येतात. आपण पंतप्रधान म्हणजेच प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्यावरती ऑलरेडी सेपरेट लेक्चर्स हे बनवलेले आहेत. तुम्ही ते लेक्चर्स बघितलेले नसतील तर नक्की जाऊन बघा, तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर होतील. तर गणराज्य म्हणजे काय, तर आपल्या देशामध्ये जसं एक प्रधानमंत्री असतो जो कार्यकारी प्रमुख असतो आणि जो लोकांद्वारे निवडून दिलेला असतो, आणि दुसरा असतो तो म्हणजे राष्ट्रपती. राष्ट्रपती जे आहे ते अप्रत्यक्षरित्या निवडून येतात आणि राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख असतात. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं संविधानाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संसदीय शासन पद्धती. एक अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तर बघा संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार हा भारताने केलेला आहे. पण शासन पद्धतीचा जर आपण विचार केला तर एकूण 2 पद्धतीच्या शासन पद्धती आहेत. 2 प्रकार आहे यामध्ये. एक आहे अध्यक्षीय शासन पद्धती आणि दुसरा आहे संसदीय शासन पद्धती. तर अध्यक्षीय शासन पद्धती म्हणजे काय बघा, ठराविक काळानंतर स्थैर्य प्राप्त होते, म्हणजेच कार्यकारी मंडळाचे स्थैर्य प्राप्त होते आणि निवडणुकीद्वारे याचं मूल्यमापन हे केलं जातं. आणि संसदीय शासन पद्धती जे अतिशय महत्त्वाचं आहे ते म्हणजे एक जबाबदार शासन पद्धती म्हणून संसदीय शासन पद्धती ही ओळखली जाते. कार्यकारी मंडळावर म्हणजेच मंत्रिमंडळावर कायदे मंडळाकडून नियमित नियंत्रण हे ठेवलं जातं. उदाहरणार्थ प्रश्नोत्तराचा तास घेतला जातो किंवा एखाद्या मंत्र्याविरुद्ध जो व्यवस्थित काम करत नसेल किंवा त्याने काही गैरवर्तन केलं असेल तर त्या मंत्र्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव हा मंजूर केला जातो आणि संसदीय शासन पद्धतीमध्ये मंत्रिमंडळ जे आहे ते जबाबदार बनते. तर अशा 2 प्रकारच्या शासन पद्धती आहेत, अध्यक्षीय आणि संसदीय. आणि आपण भारताचा जर विचार केला तर भारताने संसदीय शासन पद्धती ही स्वीकारलेली आहे.
भारतीय संविधानकर्त्यांनी अध्यक्षीय ऐवजी संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार हा केलेला आहे. तर हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर चौथं आहे ते म्हणजे संघराज्य. चौथं संविधानाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संघराज्य. एक शॉर्टमध्ये जर सांगायचं झालं तर बघा, भारत हा एक अखंड असा भूभाग आहे, एक पूर्ण असा भूभाग आहे आणि ह्या भूभागाचे काही तुकडे केलेले आहेत, म्हणजेच काही छोटे छोटे विभाग केलेले आहे ज्यांना आपण राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश असं म्हणतो. तर असे तुकडे का केले जातात? तर आपला जो भारत आहे किंवा कोणताही देश जो आकाराने खूप मोठा असतो, म्हणजे त्याची लोकसंख्याही जास्त असते किंवा त्याचं क्षेत्रफळ जास्त असतं, त्यामुळे एकाच व्यक्तीचं नियंत्रण हे त्या देशावर प्रस्थापित करणं इतकं सोपं नसतं, खूप अवघड असतं. आणि म्हणून त्या देशाचे काही छोटे छोटे विभाग पाडले जातात, ज्या प्रत्येक विभागाचे काही प्रमुख असतात आणि जो संपूर्ण भूभाग आहे त्याचा एक प्रमुख असतो. म्हणजे इथे आपण असं म्हणूया की घटक राज्यांमध्ये जे आहे ते मुख्यमंत्री असतात आणि संपूर्ण भारतासाठी प्रधानमंत्री असतात. तर या पद्धतीलाच काय म्हटलं जातं, तर संघराज्य. राज्य की जिथे संपूर्ण देशाचे छोटे छोटे विभाग पाडले जातात. देश आकाराने मोठा असला की संघराज्य निर्माण करण्याची गरजही पडते. हे अगदी सोपं आहे बघा, याच्यामध्ये जास्त काही कठीण नाहीये. सिंपल अशी गोष्ट आहे की एक भारत आपला देश आहे, भारत हा आकाराने खूप मोठा आहे, म्हणजे त्याचं क्षेत्रफळही जास्त आहे आणि लोकसंख्याही जास्त आहे. मग हा संपूर्ण भारत हा भूभाग एकाच व्यक्तीकडनं नियंत्रित करणं पॉसिबल नाहीये, म्हणून या देशाचे छोटे छोटे विभाग पाडले जातात आणि त्यालाच आपण म्हणतो संघराज्य. जसं की आपल्या भारतामध्ये 28 घटक राज्य आहे आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत, त्याच पद्धतीने तर देश आकाराने मोठा असला की संघराज्य निर्माण करण्याची गरजही पडते. आता बघा, 2 पद्धतीने संघराज्य हे निर्माण होतं. तर त्या 2 पद्धती कोणत्या आहे? पहिला आहे केंद्राकर्षी आणि दुसरा आहे केंद्रोत्सारी. केंद्राकर्षी म्हणजे काय, तर केंद्राकडे आकृष्ट होणे. घटक राज्य स्वतंत्रपणे अस्तित्वात असतात व संरक्षणासाठी व इतर कारणांसाठी त्यांना एकत्र येण्याची गरजही असते. आणि दुसरं म्हणजे केंद्रोत्सारी म्हणजे काय, तर जर आधी केंद्र सरकार अस्तित्वात असेल व कोणत्याही कारणाने देशाचे भाग पडले व त्यांना अधिकार दिले तर त्याला केंद्रोत्सारी असं म्हटलं जातं. तर 2 पद्धतीने संघराज्य तयार होते, केंद्राकर्षी आणि केंद्रोत्सारी. तर हे अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. भारतीय संघराज्य पद्धतीची काही वैशिष्ट्ये आहेत बघा, एक 7 ते 8 वैशिष्ट्य आहे. त्यापैकी सर्वात पहिलं आहे सत्ता विभाजन. जे आपण आत्ता बघितलं की देश जर आकाराने मोठा असेल तर संपूर्ण देशाचे छोटे छोटे विभाग पाडले जातात आणि त्यालाच घटक राज्य असं म्हटलं जातं. देश जर आकाराने मोठा असेल, म्हणजेच क्षेत्रफळाने किंवा लोकसंख्या ही जास्त असेल, तर संपूर्ण देशाचा राज्यकारभार एकाच व्यक्तीद्वारे करणं हे पॉसिबल नसतं आणि म्हणून त्या देशाचे छोटे छोटे विभाग पाडले जातात आणि त्या विभागांना घटक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश असं म्हटलं जातं. दुहेरी शासन व्यवस्था ही सुद्धा एक संघराज्य पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. केंद्र व घटक राज्य म्हणजेच दोघांमध्ये संसदेने व संविधानाने सत्तेचे वाटप केलेले असते. केंद्र म्हणजे काय, तर संपूर्ण भारत, त्याला आपण केंद्र असं म्हणतो आणि ह्या भारताचे छोटे छोटे विभाग पाडले जातात, ज्यालाच घटक राज्य असं म्हटलं जातं. आता केंद्र आणि घटक राज्य या दोघांकडे काही सत्ता असतात, काही अधिकार किंवा काही कर्तव्य असतात, जे आपण पुढे बघणारच आहोत. भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये दुहेरी शासन व्यवस्था ही अस्तित्वात आहे. तिसरं संघराज्य पद्धतीचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लिखित राज्यघटना. संघराज्य व्यवस्था असेल तर सत्ता विभाजन लिखित स्वरूपात असणं आवश्यक आहे. केंद्र व राज्यांमध्ये संघर्ष झाला तर तो कसा सोडवायचा याचीही नोंद राज्यघटनेमध्ये आहे. सिंपल अशी गोष्ट आहे बघा. भारताचा जर आपण विचार केला तर आपण नेहमी म्हणतो की भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठं संविधान आहे आणि ते लिखित स्वरूपात आहे. म्हणजे जेवढ्याही तरतुदी, जेवढेही कलम किंवा घटना दुरुस्त्या असतील किंवा भाग जेही काही आहे भारतीय संविधानामध्ये, ते सर्व लिखित स्वरूपामध्ये आहे, म्हणजे लिहून ठेवलेलं आहे. आणि जर समजा केंद्र आणि राज्य दुहेरी शासन व्यवस्था असल्यामुळे केंद्र आणि राज्य दोघांमध्ये संघर्ष निर्माण झाला तर तो कसा सोडवायचा याचीही नोंद राज्यघटनेमध्ये केलेली आहे.
त्यानंतर चौथा आहे स्वतंत्र न्यायव्यवस्थेची तरतूद. केंद्र व राज्यातील सरकार यांच्यामधील वाद सोडवण्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था ही असते. दुहेरी शासन व्यवस्था असल्यामुळे केंद्र आणि घटक राज्य या दोघांकडेही काही अधिकार आहे किंवा काही कर्तव्य आहे त्यांची. तर दोघांमध्ये जर समजा वाद निर्माण झाला तर तो वाद सोडवण्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था ही सुद्धा अस्तित्वात आहे. पाचवं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रभावशाली केंद्र शासन. प्रभावशाली म्हणजे काय? केंद्र सरकारकडे जास्त अधिकार किंवा केंद्राकडे बरेचसे अधिकार हे एकवटलेले आहे राज्यांच्या तुलनेमध्ये. तर केंद्राला जास्त अधिकार दिले तर केंद्र हे जास्त प्रभावशाली बनतं. या उलट घटक राज्यांना जास्त अधिकार दिले तर केंद्राकडे संरक्षण, परराष्ट्र धोरण इत्यादी अधिकार असतात. संविधानाने प्रभावी असे केंद्र सरकार निर्माण होईल याकडे लक्ष दिलेलं आहे. म्हणजेच केंद्राकडे जास्त अधिकार हे देण्यात आलेले आहे. त्याचे वर्णन एकात्म पद्धतीकडे झुकलेले संघराज्य असं केले गेलेले आहे. आता केंद्र सरकारवर प्रभाव निर्माण करणाऱ्या काही बाबी आहेत त्या कोणत्या आहे बघा. तर भारतीय संघराज्यामध्ये एकूण 3 सूचींचा उल्लेख केलेला आहे. केंद्र सूची, घटक सूची आणि समवर्ती सूची. केंद्र सूची म्हणजे काय? तर एकूण 97 विषय हे केंद्राकडे दिलेले आहेत. घटक सूचीमध्ये एकूण 66 विषय आहे जे घटक राज्यांकडे दिलेले आहेत. आणि समवर्ती सूची म्हणजे केंद्र आणि घटक राज्य दोन्ही मिळून तयार होते ती म्हणजे समवर्ती सूची, ज्यामध्ये 47 विषय दिलेले आहेत. आता हे जे काही 47 विषय आहे हे केंद्राकडे सुद्धा आहे आणि घटक राज्यांकडे सुद्धा आहेत. हे जे काही नंबर्स आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. 97 विषय हे केंद्र सूचीमध्ये दिलेले आहे, 66 हे घटक सूचीमध्ये आहे आणि केंद्र आणि घटक राज्य दोन्ही मिळून म्हणजे समवर्ती सूचीमध्ये एकूण 47 विषय हे आहेत. तसंच शेषाधिकार याच्या व्यतिरिक्त उरलेले जे काही अधिकार आहेत ते सुद्धा केंद्राकडे आहेत. आय होप की तुम्हाला केंद्र आणि घटक राज्य हे व्यवस्थित समजलेलं आहे. केंद्र म्हणजे एक संपूर्ण भूभाग जसं की भारत, आणि भारतामध्ये जे छोटे छोटे विभाग केलेले आहेत त्याला आपण म्हणतो घटक राज्य. सर्व महत्त्वाचे विषय जे आहेत ते केंद्राकडे सोपवले जातात. समवर्ती सूची बाबतीतही केंद्राकडे अधिकार हे आहेत. कोणत्याही यादीत नसलेले शेषाधिकार हे केंद्राकडे आहेत. म्हणजे जे विषय केंद्र सूचीमध्ये नाहीये, घटकमध्ये नाहीये आणि समवर्ती सूचीमध्येही नाहीयेत ते विषय, ते सर्व विषय म्हणजेच शेषाधिकार हे केंद्राकडे आहे. एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार हा केलेला आहे भारताने. संघराज्याचा विचार केला तर नागरिकाला एकेरी नागरिकत्व मिळालेलं आहे. एकेरी नागरिकत्व म्हणजे काय? तर समजा भारत हा एक संपूर्ण देश आहे. भारतामध्ये एक घटक राज्य आहे ते म्हणजे महाराष्ट्र. तर असं होणार नाहीये की महाराष्ट्रामध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना एक वेगळी ओळख असेल, एक वेगळं ओळखपत्र त्यांचं असेल आणि भारतासाठी वेगळं असेल. तर असे 2 ओळखपत्र एकाच व्यक्तीसाठी नसणार आहेत. एक जो व्यक्ती आहे समजा मी, तर मला महाराष्ट्राचं आणि भारताचं असं दोघांचंही वेगवेगळं ओळखपत्र नसणार आहे. मला फक्त भारताचं ओळखपत्र असेल. जसं आपण आधार कार्ड म्हणतो तर आधार कार्ड हे संपूर्ण भारतीयांसाठी सारखंच असतं. भारतामध्ये जे काही घटक राज्य आहे त्या घटक राज्यांच्या हिशोबाने त्या व्यक्तीचं नागरिकत्व हे बदलत नाही. प्रत्येकाला भारताचा रहिवासी म्हणूनच समजलं जातं आणि भारताचा रहिवासी असल्यामुळे त्या व्यक्तीला एकेरी नागरिकत्व हे मिळालेलं आहे. जसं आपण आता बघितलं होतं बघा, कलम 370 जेव्हा हटवलं गेलं तर 370 कलम हटवण्याच्या आधी जम्मू काश्मीरमध्ये जे काही नागरिक वास्तव्यास होते त्यांच्याकडे दुहेरी नागरिकत्व होतं. म्हणजे त्यांच्याकडे जम्मू काश्मीरचंही नागरिकत्व होतं वेगळं असं आणि भारताचंही होतं. पण आता 370 कलम हे हटवलं गेलेलं आहे आणि म्हणून तिथल्या नागरिकांना सुद्धा एकेरी नागरिकत्व मिळालेलं आहे. म्हणजे भारत हा भूभाग आहे मोठा. या भारतामध्ये जेवढेही व्यक्ती वास्तव्यात आहेत त्या प्रत्येकाला एकच प्रकारचं नागरिकत्व मिळेल, ते म्हणजे हा व्यक्ती भारताचा नागरिक आहे. त्यानंतर बघा एकेरी न्यायव्यवस्था. जसं एकेरी नागरिकत्व होतं तसंच न्यायव्यवस्था सुद्धा एकेरी आहे. महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा न्यायव्यवस्थेचा कारभार हा वेगळा नाहीये भारताच्या न्यायव्यवस्थे व्यतिरिक्त.
सर्वांसाठी सारखा आहे. भारतामध्ये जेवढेही घटक राज्य आहे, केंद्रशासित प्रदेश आहे, प्रत्येकासाठी एकेरी न्यायव्यवस्था ही अस्तित्वात आहे. आता एकेरी न्यायव्यवस्था म्हणजे काय बघा, तर संपूर्ण देशासाठी एकेरी न्यायव्यवस्था आहे. दुय्यम न्यायालय, घटक राज्यांमधील उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय हे एकमेकांना जोडलेले असते. सर्वोच्च न्यायालय हे न्याय यंत्रणेमध्ये सर्वात वरच्या पातळीवरती असते. तर बघा, सर्वात जेव्हा आपण न्यायव्यवस्था शिकणार तेव्हा ह्या कन्सेप्ट जे आहे ते मी तुम्हाला क्लिअर करून देईल. पण आता फक्त एवढं लक्षात ठेवा की सर्वात वरच्या पातळीवरती आहे सर्वोच्च न्यायालय, जे संपूर्ण भारतासाठी एक आहे. त्याच्या खाली आहे उच्च न्यायालय, जे प्रत्येक घटक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये असतं. आणि त्याच्या खाली आहे दुय्यम न्यायालय. म्हणजे समजा मला काही कारणास्तव न्यायालयात जावं लागलं, न्यायालयात धाव घ्यावी लागली, तर मी एखाद्या व्यक्तीवर समजा केस केली, तर आधी दुय्यम न्यायालयांमध्ये ती हँडल होईल. जर त्या ठिकाणी लागलेला जो निकाल असेल त्याच्यावरती माझं समाधान झालं नाही, तर मी उच्च न्यायालयात जाईल आणि तिथेही लागलेल्या निकालावरती समजा मला काही आक्षेप असेल तर मी सर्वोच्च न्यायालयात जाईल. म्हणजे प्रत्येक व्यक्ती, भारतामध्ये राहत असलेला प्रत्येक व्यक्ती, त्याच्यासाठी एकेरी न्यायव्यवस्था ही अस्तित्वात आहे. सगळ्यात खालच्या पातळीवर आहे दुय्यम न्यायालय. सगळ्यात आधी तो व्यक्ती न्यायालयात दाद मागण्यासाठी दुय्यम न्यायालयात जाईल. त्यानंतर तिथेही त्याच्या मनाचं समाधान झालं नाही तर तो घटक राज्यांमधल्या उच्च न्यायालयात जाईल. आणि समजा तिथेही त्याचं समाधान झालं नाही तर तो सर्वोच्च न्यायालयात जाईल. आणि सर्वोच्च न्यायालय हे सर्वात वरच्या पातळीवरती असतं. त्यानंतर पुढे बघा, राज्यपालांची नेमणूक. केंद्र व राज्यांमध्ये समन्वय साधणे राज्यपालांमुळे शक्य होते. राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपतीमार्फत म्हणजेच केंद्राकडून होते. केंद्र सरकारला घटक राज्यांवर व राज्यपालांमार्फत नियंत्रण ठेवता येते. केंद्र सरकारला घटक राज्यांवर व राज्यपालांमार्फत नियंत्रण हे ठेवता येतं. आता राज्यपालांबद्दल आपण ऑलरेडी एक लेक्चर बघितलेलं आहे. जर तुम्ही ते लेक्चर बघितलेलं नसेल तर नक्की जाऊन बघा. त्या लेक्चरमध्ये तुम्हाला राज्यपालांबद्दलच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत, सर्व ज्या काही बाबी आहेत महत्त्वाच्या, त्या सर्व लक्षात येतील. अतिशय सोप्या पद्धतीने मी समजावून सांगितलंय. तर बघा, केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे आतापर्यंत आपण बघत आलेलो आहे. केंद्रामध्ये कोण असतो तर पंतप्रधान असतो, प्रधानमंत्री असतो. आणि घटक राज्यांमध्ये असतो मुख्यमंत्री. तर केंद्र आणि राज्य या दोघांमध्ये काहीतरी समन्वय साधण्याची आवश्यकता असते, जेणेकरून सर्व घटक राज्य किंवा केंद्र यांचा कारभार सुरळीत चालेल. तर हे समन्वय साधण्यासाठी एक पद निर्माण केलं गेलंय, ज्याला म्हटलं जातं राज्यपाल. आणि राज्यपाल जे आहे ते केंद्र आणि राज्य या दोघांमध्ये एक दुवा म्हणून ओळखले जातात. घटक राज्यांमध्ये जो काही कारभार चालू आहे त्या कारभारावरती लक्ष ठेवणं हे काम राज्यपालांचं असतं. त्यानंतर वेळोवेळी आपल्या घटक राज्यामध्ये काय चालू आहे त्याची बातमी इत्थंभूतपणे केंद्र सरकारला कळवणं हे सुद्धा राज्यपालांचं काम असतं. तर अतिशय महत्त्वाची भूमिका ही राज्यपालांची असते. केंद्र सरकारला घटक राज्यांवर राज्यपालांमार्फत नियंत्रण ठेवता येतं. राज्यपालांबद्दल एक महत्त्वाचं लेक्चर मी बनवलेलं आहे. जर तुम्ही बघितलेलं नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात. त्यानंतर पुढे आहे बघा, घटक राज्यातील कायदे प्रक्रिया. राज्यांसाठी कायदे करण्याचा अधिकार तेथील विधिमंडळाकडे असतो. मात्र एखादे विधेयक पुनर्विचारासाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्याचा अधिकार हा राज्यांमधील राज्यपाल वापरतात. बघा, आपण आत्ताच बघितलं राज्यपालांची महत्त्वाची भूमिका असते. तर आपल्या सर्वांना माहिती, राज्यामध्ये काय असतं तर विधिमंडळ असतं. आणि ह्या विधिमंडळामार्फत त्या राज्यांसाठी कायदे केले जातात. आणि हे सर्व काही राज्यपालांच्या देखरेखीमध्येच होत असतं. त्यानंतर पुढचं आहे बघा, राष्ट्रीय आणीबाणी विषयक तरतुदी. आणीबाणीबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. कलम 352 ते कलम 360 या दरम्यान आणीबाणीविषयीच्या तरतुदी ह्या दिलेल्या आहेत. जर तुम्ही भारतीय राज्यघटनेची जी काही कलमं आहे त्यांचा अभ्यास केलेला नसेल तर नक्की करा. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. त्याबद्दल व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहेत. तर राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात संघराज्य व्यवस्था जी आहे ती जवळपास तहकूब होऊ शकते आणि सर्व अधिकार हे केंद्राकडे एकवटले जाऊ शकतात. म्हणजे भारत आहे, भारतामध्ये 28 घटक राज्य आहेत. जर समजा भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित झाली तर 28 घटक राज्यांचा कारभार हा बंद होतो. म्हणजेच
या 28 घटक राज्यांमध्ये जे काही प्रमुख आहेत मुख्यमंत्री ते ह्या वेळेला कारभार करत नाहीत आणि सर्व जी काही सत्ता आहे ती किंवा सर्व अधिकार जे आहे ते केंद्राकडे एकवटले जातात. केंद्रामार्फत सर्व घटक राज्यांचा कारभार हा चालतो. तर आणीबाणी विषयक भरपूर सारे क्वेश्चन्स हे विचारले जातात एक्झाममध्ये, त्याच्यामुळे हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर आहे राष्ट्रपती राजवट. घटनात्मक पेच उद्भवल्यास घटक राज्याचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट जारी करू शकतात. अर्थातच अशा राष्ट्रपती राजवटीच्या काळात राज्यपालांमार्फत केंद्र सरकारचे नियंत्रण हे प्रस्थापित होते. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला मागे राष्ट्रीय आणीबाणीमध्ये, समजा एखाद्या घटक राज्याचा कारभार हा सुरळीत होत नसेल किंवा दुसऱ्या काही अडचणी आल्या असतील तर त्यावेळेला राष्ट्रपती राजवट ही लागू केली जाते त्या घटक राज्यावर आणि त्यावेळेला घटक राज्याचं जे सरकार आहे ते बरखास्त होतं आणि त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू होते. म्हणजेच त्या घटक राज्याचा सर्व कारभार हा राष्ट्रपतींमार्फत चालतो, म्हणजेच जे काही मंत्रिमंडळ असतं केंद्रामध्ये त्यामार्फत चालतो. त्यानंतर पुढे बघा, राज्यांसाठी काही विशेष तरतुदी सुद्धा करण्यात आल्या आहेत. काही जे काही राज्य आहेत त्यांच्यासाठी फक्त, म्हणजे एकूण 28 घटक राज्य आहे, प्रत्येकासाठी नाहीये, पण 28 घटक राज्यांपैकी काही असे राज्य आहे की ज्यांच्यासाठी काही विशेष तरतुदी करण्याची गरज पडली. तर सर्व राज्यांसाठी सारख्या तरतुदी असतात. आपण आताच बघितलं की संविधान हे सर्वांसाठी सारखं आहे. भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक घटक राज्याला, केंद्रशासित प्रदेशाला या तरतुदी लागू असतात. पण गरजेप्रमाणे काही विशेष तरतुदी ह्या लागू केलेल्या आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांच्या मागास भागासाठी वैधानिक विकास मंडळे स्थापन करता येतील अशी तरतूद करण्यात आलेली आहेत. म्हणजे काही जे राज्य आहे ज्यामध्ये काही लोकसंख्या आपण बघतो की खूप कमी लोकसंख्या आहे किंवा मागास भाग खूप जास्त आहे, तर अशा भागांसाठी विशेष तरतुदी केल्या गेलेल्या आहेत. त्यापैकी 2 महत्त्वाची राज्य आहे महाराष्ट्र आणि गुजरात, अजूनही आहेत. तर उदाहरणार्थ दिलेलं आहे त्यांनी, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांसाठी मागास भागासाठी वैधानिक विकास मंडळे ही स्थापन करण्यात आलेली आहेत. छोट्या राज्यांना विधानसभेत किमान सभासद 60 ऐवजी 40 असण्याला मान्यता देण्यासाठी खास तरतुदी केल्या गेलेल्या आहेत. बघा, जर तुम्ही विधिमंडळाचा व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला हे माहीत असेल की विधिमंडळामध्ये जे सभागृह असतात त्यांची कमीत कमी सभासद संख्या ही 60 असते. पण असे राज्य ज्यांची लोकसंख्या ही खूप जास्त कमी आहे तर त्यांना कमीत कमी सभासद संख्या ही 40 ठेवण्यात आलेली आहे आणि ही सभासद संख्या 60 वरून 40 वर आणण्यासाठी सुद्धा काही विशेष तरतुदी केल्या गेलेल्या आहेत. ईशान्येच्या अनेक राज्यांमध्ये तिथल्या स्थानिक परंपरा, संस्कृती आणि रीतिरिवाज यांचे जतन करण्यासाठी सुद्धा काही खास तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. या सर्व तरतुदी कलम 371 मध्ये समाविष्ट आहेत आणि कलम 371 मध्ये बरेचसे सब कलम आहेत, उपकलम आहेत. आपण जेव्हा कलम अभ्यासले आहे तेव्हा आपण हे सर्व त्या ठिकाणी बघितलंय. तर ह्या ज्या काही राज्यांसाठीच्या विशेष तरतुदी यांचा उल्लेख कलम 371 मध्ये करण्यात आलेला आहे. भारतीय संविधानाचं पुढील वैशिष्ट्य आहे ते म्हणजे द्विसभागृही कायदेमंडळ. द्विसभागृही कायदेमंडळ म्हणजे काय, तर भारताचं केंद्रीय कायदेमंडळ जे आहे ते द्विसभागृही आहे. म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा, ज्यालाच आपण कनिष्ठ सभागृह आणि वरिष्ठ सभागृह असं म्हणतो. संघराज्य शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला असल्यामुळे केंद्र सरकार व घटक राज्य सरकार अशी रचना भारतामध्ये आढळते. जर आपण केंद्राचा विचार केला तर त्या ठिकाणी आहे संसद, ज्याचे 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा. आणि जर आपण घटक राज्यांचा विचार केला तर त्या ठिकाणी विधिमंडळ आहे आणि विधिमंडळाचं सुद्धा एक सभागृह हे प्रत्येक राज्यामध्ये असतं, ते म्हणजे विधानसभा. आणि काही घटक राज्यांमध्ये विधान परिषद सुद्धा अस्तित्वात असते. तर संघराज्य शासन व्यवस्थेचा स्वीकार हा भारताने केलेला आहे आणि त्यामुळे केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार अशी रचना ही भारतामध्ये आहे. लोकसभा हे जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे आणि घटक राज्य सरकारांना केंद्रात प्रतिनिधित्व देण्यासाठी एक स्वतंत्र सभागृह निर्माण करण्याची गरज होती आणि त्यासाठीच राज्यसभेची निर्मिती ही केली गेली. राज्यसभा हे राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह हे आहे.
लोकसभेमध्ये लोकांद्वारे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात आणि राज्यसभेमध्ये सुद्धा घटक राज्यांचे प्रतिनिधी हे असतात. भारतातील काही घटक राज्यांच्या कायदेमंडळामध्ये दुसरं सभागृह हे अस्तित्वात आहे. जसं मी आत्ता सांगितलं, केंद्रामध्ये संसद असते, संसदेचे 2 सभागृह असतात, लोकसभा आणि राज्यसभा. तसंच घटक राज्यामध्ये विधिमंडळ असतं. प्रत्येक घटक राज्यासाठी विधानसभा अस्तित्वात असते, पण विधान परिषद जी आहे ती भारतातील काहीच घटक राज्यांमध्ये आहे. मग ते घटक राज्य कोणते आहे ते दिलंय बघा. आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, जम्मू काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश. या ठिकाणी जम्मू काश्मीर काढून टाका, कारण जम्मू काश्मीरला आता घटक राज्याचा दर्जा जो आहे जम्मू काश्मीरचा तो काढून घेण्यात आलेला आहे आणि जम्मू काश्मीर आणि लडाख असे 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण झालेले आहेत. त्यामुळे सध्या भारतामध्ये दुसरं सभागृह अस्तित्वात असणारे राज्य आहेत आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश. असे एकूण 6 लक्षात ठेवा. याच्यावरही एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो. लक्षात राहत नसेल तर तुम्ही नोट डाऊन करत चला आणि पुन्हा ते रिवाईज करा. संविधानामध्ये अशी सुद्धा तरतूद आहे की कोणत्याही राज्याला दुसरे सभागृह निर्माण करण्याचा किंवा अस्तित्वात असलेले दुसरे सभागृह बरखास्त करण्याचा अधिकार हा आहे. म्हणजे समजा महाराष्ट्राला वाटलं की आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्र शासनाला वाटलं की आपल्या राज्यामध्ये दुसरं सभागृह निर्माण करण्याची गरज आहे, तर ते करू शकतात. आणि जर समजा त्यांना वाटलं की काही गरज नाहीये तर ते बरखास्त सुद्धा करू शकतात. म्हणजे हे दुसरं सभागृह निर्माण करण्याचा आणि बरखास्त करण्याचा अधिकार त्या राज्याला देण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी हे जे राज्य आहेत 6, हे लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा एक ट्रिक आहे बघा. जेवढेही राज्य दिसत आहेत तुम्हाला, जे 6 राज्य दिसत आहे ते सर्व राज्य एकतर क्षेत्रफळाने मोठे आहेत आणि लोकसंख्येने सुद्धा मोठे आहेत. त्याच्यामुळे हे जर तुम्ही लक्षात ठेवलं की हे जे राज्य आहे ते लोकसंख्येनुसार सुद्धा मोठे आहे आणि क्षेत्रफळानुसार सुद्धा मोठे आहे, तर तुम्हाला ह्या राज्यांची नावं लक्षात राहतील. पुढे जाऊया. लिखित व सर्वात मोठी राज्यघटना. भारतीय संविधानाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे लिखित आणि सर्वात मोठी राज्यघटना. भारतीय राज्यघटना ही सर्वात मोठी किंवा विस्तृत राज्यघटना आहे. आपण आधीही बघितलंय की भारतीय राज्यघटना इतर जगामध्ये कोणतेही देश बघून घ्या, प्रत्येक देशाची राज्यघटना एवढी मोठी नसेल जेवढी भारताची आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 12 परिशिष्ट आहेत, 22 भाग आहेत आणि 395 कलम आहे. या व्यतिरिक्त 105 पेक्षाही जास्त घटना दुरुस्ती आतापर्यंत झालेल्या आहेत आणि भारतीय राज्यघटनेचा सरनामा सुद्धा दिलेला आहे. आणि ही सर्व राज्यघटना जी आहे ती लिखित स्वरूपामध्ये आहे. त्यामुळे भारताची जी राज्यघटना आहे ती सर्वात मोठी किंवा विस्तृत अशी राज्यघटना आहे. अनेक तरतुदी तसेच अनेक तांत्रिक बाबींचा उल्लेख हा संविधानामध्ये आहे. उदाहरणार्थ, मूलभूत हक्कांबरोबरच त्यासंबंधीच्या अपवादांची नोंद देखील संविधानामध्ये आहे. मूलभूत अधिकार, मौलिक कर्तव्य एवढ्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख हा भारतीय संविधानामध्ये आहे. तसंच त्यासाठी जेवढे काही अपवाद असतील यांची सुद्धा नोंद संविधानामध्ये केलेली आहे. केंद्र सरकार व घटक राज्यांमधील सरकार यांचा तपशील हा संविधानामध्ये आढळतो. भाषेची विविधता लक्षात घेऊन भाषेबाबतच्या तरतुदींचा समावेश सुद्धा संविधानामध्ये केलेला आहे. आपलं जे काही भारतीय संविधान आहे त्यामध्ये भारतामध्ये ज्या काही भाषा बोलल्या जातात, ज्यांना घटनात्मकरित्या मान्यता दिलेली आहे, त्या भाषांचा उल्लेख सुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये केलेला आहे. हे जेव्हा तुम्ही भाग अभ्यासणार त्यामध्ये सर्व मी सांगितलेलं आहे. आता एवढं सांगायला आपलं लेक्चर खूप मोठं होईल, त्याच्यामुळे जे काही आहे याच्याशी रिलेटेड त्या सर्वांचे जे काही लिंक आहेत व्हिडिओच्या त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचे सविस्तर वर्णन तसेच निवडणुकांबाबतचा तपशील, आणीबाणीच्या तरतुदींचे स्पष्टीकरण या सर्व तरतुदींचा उल्लेख संविधानामध्ये असल्यामुळे संविधान हे विस्तृत बनलेले आहे. जर आपण अमेरिकेचं संविधान बघितलं तर अमेरिकेच्या संविधानामध्ये फक्त 8 ते 10 कलम आहेत, पण आपलं भारताचं जे संविधान आहे त्यामध्ये एकूण 395 कलम आहे आणि ह्या कलमांचे काही उपकलम देखील आहेत. तर असं एक विस्तृत असं संविधान भारताचं आहे. पुढचं संविधानाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मूलभूत हक्क. संविधानाच्या 3ऱ्या भागांमध्ये मूलभूत हक्कांचा समावेश हा करण्यात आलेला आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडे या हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी देखील सोपवलेली आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवरती काही गदा येत असेल त्यावेळेला न्यायालयाचं संरक्षण घेण्याचं जे काही अधिकार आहे तो सुद्धा यामध्ये समाविष्ट आहे. कोणतीही व्यक्ती मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालयात दाद मागू शकते. या हक्कांच्या संरक्षणासाठीची स्वतंत्र तरतूद ही संविधानामध्ये केलेली आहे. या भागामध्ये सर्व मूलभूत हक्कांची यादी दिलेली आहेच, पण त्याचबरोबर त्याला असणारे अपवाद, त्यांच्या संरक्षणाची तरतूद यांचंही स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व ही भारतीय संविधानामधली 2 अतिशय महत्त्वाची अशी टॉपिक आहेत. त्यामुळे यांचा अभ्यास हा तुम्ही नक्की करा. याच्यावरती मी एक सेपरेट लेक्चर पण घेणार आहे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांबद्दल. तेव्हा तुम्हाला ह्या दोघांमधला डिफरन्स किंवा मूलभूत हक्क काय, मौलिक कर्तव्य काय असतात हे सर्व तुम्हाला लक्षात येईल. भारतीय संविधानाचं पुढील म्हणजेच 9वं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. याआधी आपण मूलभूत कर्तव्य बघितलेली होती, तसंच मार्गदर्शक तत्वांचा सुद्धा उल्लेख आहे भारतीय संविधानामध्ये. संविधानाच्या भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश हा केलेला आहे. भारतीय संविधानाच्या भाग 3 मध्ये मूलभूत कर्तव्यांबद्दल उल्लेख आहे आणि भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वांबद्दल उल्लेख हा आपल्याला आढळतो. मूलभूत हक्क हे व्यक्तीच्या विकासासाठी तर मार्गदर्शक तत्व ही सामाजिक विकासासाठी आहेत. एखाद्या व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या पद्धतीने मूलभूत कर्तव्य ही महत्त्वाची आहेत, त्याच पद्धतीने समाजाच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व ही अतिशय महत्त्वाची आहेत. सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय अशा 4 प्रकारांमध्ये मार्गदर्शक तत्वांचे वर्गीकरण करता येते. मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणी संदर्भात 1950 पासून सरकारने काही ठोस पावलंही उचललेली आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, शिक्षणाचा हक्क, विशिष्ट उत्पन्नाखालील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण यासारखी मार्गदर्शक तत्व अंमलात आणण्यासाठी कार्यक्रम हे आखले गेलेले आहेत. तर व्यक्तीच्या विकासासाठी मूलभूत हक्क हे महत्त्वाचे आहेत आणि समाजाच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व ही महत्त्वाची आहेत. आणि मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी काही ठोस पावलं उचलली गेली 1950 पासून, ज्यामध्ये शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण केलं गेलं, एक ठराविक वयापर्यंत मोफत शिक्षण दिलं गेलं, शिक्षणाचा हक्क दिला गेला प्रत्येकाला आणि विशिष्ट उत्पन्नाखालील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची तरतूद सुद्धा करण्यात आली. अशा बऱ्याचशा ज्या काही गोष्टी आहेत त्या मार्गदर्शक तत्वांमध्ये त्यांचा समावेश हा केला गेला भारतीय संविधानामध्ये. लोकशाही विकेंद्रीकरणासाठी प्राधान्याने 73 व 74वी घटना दुरुस्ती, बाल कल्याण, समाजातील मागास घटकांसाठी तरतुदी ही उदाहरणे देखील मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीची उदाहरणे आहेत. पुढे बघूया आपण संविधान दुरुस्ती करण्याची तरतूद, ज्यालाच आपण घटना दुरुस्ती असंही म्हणतो. आता घटना दुरुस्तीची जी काय तरतूद आहे ती कलम 368 मध्ये दिलेली आहे. घटना दुरुस्ती केव्हा केली जाते? काळानुसार या संविधानामध्ये बदल करण्याची गरज पडते आणि तो बदल करणं म्हणजेच काय तर संविधान दुरुस्ती करणं किंवा घटना दुरुस्ती करणं होय. म्हणजे अगोदर जो काय कायदा बनवलेला होता त्या कायद्यामध्ये काही बदल केले जातात, त्यालाच म्हटलं जातं संविधान दुरुस्ती किंवा घटना दुरुस्ती. संविधान दुरुस्ती हे सुद्धा एक महत्त्वाचं संविधानाचं वैशिष्ट्य आहे. कलम 368 मध्ये संविधान दुरुस्तीची प्रक्रिया ही दिलेली आहे. 2/3 बहुमताने व काही वेळा त्याशिवाय निम्म्यापेक्षा जास्त राज्यांच्या संमतीने घटना दुरुस्ती ही होते. संविधानाच्या मूलभूत चौकटीत कोणताही बदल करता येणार नाही या निर्णयामुळे भारताच्या संविधानाची मूलभूत वैशिष्ट्ये सुरक्षित राहण्याची हमी मिळालेली आहे. उदाहरणार्थ, घटना दुरुस्ती करून संसदीय लोकशाही रद्द करता येणार नाही किंवा न्यायालयाचे स्वातंत्र्य काढून घेता येणार नाही. अशा प्रकारे आपल्या संविधानातील घटना दुरुस्ती विषयक तरतुदीमुळे संविधान स्थिर राहून गरजेप्रमाणे तपशिलाच्या दुरुस्त्या करण्या इतपत लवचिकपणा मात्र शक्य झालेला आहे. आता याबद्दल एक शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर संविधान दुरुस्ती आपण कशाचीही नाही करू शकत. म्हणजे समजा उद्या जर असं वाटलं की भारताचा पंतप्रधान आहे, त्याला असं वाटलं किंवा भारताचे जे काही सभागृह आहे, संसद आहे, त्या व्यक्तींना असं वाटलं की भारतातलं
एक महाराष्ट्र राज्य आहे त्याला आपण वेगळं काढून देऊ, त्याला एक देश घोषित करून देऊ, किंवा भारत हा आता भारत राहणार नाही, किंवा भारतातली लोकशाही रद्द करता यायला पाहिजे, रद्द झाली पाहिजे, तर अशा प्रकारची जी काही घटनादुरुस्ती आहे ती होऊ शकत नाही. गरजेप्रमाणे ज्यामध्ये खरंच गरज आहे अशाच गोष्टींमध्ये घटनादुरुस्ती ही करता येऊ शकते, बाकी इतर गोष्टींमध्ये घटनादुरुस्ती ही करता येऊ शकत नाही. त्यानंतर आहे बघा स्वतंत्र निवडणूक आयोग. भारताच्या संविधानामध्ये स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद ही कलम 324 मध्ये केलेली आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगते, जर तुम्ही भारतीय राज्यघटनेतील कलम अभ्यासलेले नसतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन देईल. तिथे मी सर्व कलम जे आहे ते तुम्हाला व्यवस्थितपणे शिकवलेले आहे, समजावलेले आहेत. तुम्ही ते लेक्चर अजूनही बघितलेलं नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात. तर स्वतंत्र निवडणूक आयोग जो आहे त्याची तरतूद ही कलम 324 मध्ये केलेली आहे. निवडणुकी संदर्भातील कामे म्हणजेच मतदार याद्या तयार करणं, निवडणुकीच्या कामावर देखरेख ठेवणं, मार्गदर्शन करणं आणि नियंत्रण हे अधिकार निवडणूक आयोगाला असतात. एकच मध्यवर्ती निवडणूक यंत्रणा असून ती एकात्म स्वरूपाची आहे. म्हणजे संपूर्ण देशासाठी एकच निवडणूक आयोग आहे. हा निवडणूक आयोग घटक राज्यांमधली सुद्धा नियंत्रण करतो निवडणुकींवरती, म्हणजे परत त्याचे काही भाग केलेले आहे, पण शेवटी ती एकात्म स्वरूपाची आहे. म्हणजे सर्व जे काय अधिकार आहे ते एकाच ठिकाणी एकवटलेले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांच्यासोबत इतर काही निवडणूक आयुक्त असतात आणि त्यांची नेमणूक जी आहे ती राष्ट्रपती करतात. मात्र त्यांना काढून टाकण्याचा अधिकार हा संसदेला असतो. भारतीय संविधानाचं पुढील वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आणीबाणी विषयक तरतुदी. समजा देशावर कोणतंही संकट आलं किंवा कठीण प्रसंग हा उद्भवला तर त्यामधून बाहेर पडण्यासाठीच्या ज्या तरतुदी आहेत त्यांना म्हटलं जातं आणीबाणीच्या तरतुदी. म्हणजे समजा देशावरती एखादं परकीय आक्रमण झालं किंवा देशाची अर्थव्यवस्था ढासळली किंवा देशातलं एखादं राज्य आहे ते व्यवस्थित कारभार करत नसेल, त्यावेळेला आणीबाणी ही घोषित केली जाते. तर ह्या सर्व समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी काही तरतुदी केलेल्या आहेत, त्यालाच म्हटलं जातं आणीबाणीच्या तरतुदी. 18व्या भागामध्ये कलम 352 ते कलम 360 या कलमांमध्ये आणीबाणी विषयक माहितीही दिलेली आहे. अतिशय महत्त्वाची कलम आहे, याच्यावरती एक सेपरेट लेक्चरही घेतलेलं आहे मी. भाग 18 मध्ये कलम 352 ते कलम 360 या कलमांमध्ये आणीबाणी विषयक तरतुदी ह्या दिलेल्या आहेत. आणीबाणी लागू केली की संघराज्याचे स्वरूप एकात्म बनते, मूलभूत हक्क हे संकुचित होतात. म्हणजे सर्व अधिकार जे आहे ते केंद्राकडे एकवटले जातात. त्या काळात ना व्यक्तीचे मूलभूत हक्क सुरक्षित राहतात ना घटक राज्यांचे अधिकार. मात्र आणीबाणी संपल्यानंतर पुन्हा संघराज्याचे स्वरूप हे प्राप्त होते. जेवढ्या काळासाठी आणीबाणी ही घोषित केलेली असेल त्या काळापुरते त्या व्यक्तीचे अधिकार हे सुरक्षित राहत नाहीत आणि ज्या वेळेला आणीबाणी संपते तेव्हा पुन्हा संघराज्याचं स्वरूप प्राप्त होतं. प्रत्येक व्यक्तीला त्याचे मूलभूत हक्क किंवा मौलिक कर्तव्य हे मिळतात. राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यानंतर राज्य शासन पूर्णपणे केंद्राच्या नियंत्रणाखाली येऊ शकतं. हे आपण आधीही बघितलं. राष्ट्रीय आणीबाणीच्या प्रसंगी संसद राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करू शकते. जसं की मागे बघितलं आपण की कलम 370 हटवलं गेलं जम्मू काश्मीरमधून. तर जम्मू काश्मीरमधून 370 हटवण्याच्या आधी जम्मू काश्मीरमध्ये आणीबाणी ही चालू होती, लागू केलेली होती आणि त्याचमुळे केंद्र सरकारने कायदा केला की 370 कलम त्यांनी हटवलं. तर ज्या वेळेला घटक राज्यामध्ये आणीबाणी ही लागू झालेली असेल त्याच वेळेला केंद्र सरकार जे आहे ते राज्यसूचीतील कोणत्याही विषयावरती कायदा हा करू शकतो. त्यानंतर आपण बघू भारतीय संविधानाचे विविध स्रोत. म्हणजे भारताचं जे संविधान आहे ते कोणत्या कोणत्या देशांकडून घेतलेलं आहे, त्याचे स्रोत काय आहेत ते आपण बघणार आहोत. तर अन्य संविधानाच्या तरतुदी म्हणजेच जगभरातील संविधानांचा बारकाईने अभ्यास करून भारताच्या परिस्थितीला अनुकूल ठरेल अशा तरतुदी ह्या केल्या गेलेल्या आहेत. घटना समिती जी आहे, घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगभरात आहे जेवढेही देश आहे त्यांचे संविधानाचा अभ्यास केला
आणि त्याचा अभ्यास करून त्यांनी भारताच्या परिस्थितीला म्हणजेच भौगोलिक परिस्थिती असेल किंवा लोकसंख्या असेल अशा विविध बाबींचा विचार करून त्यांनी भारताच्या परिस्थितीला अनुकूल ठरेल अशा तरतुदी ह्या संविधानामध्ये केलेल्या आहेत. 1935चा भारत सरकार कायदा. जेव्हा भारतीय संविधान तयार झालं, संविधान तयार होण्याच्या आधी भारतामध्ये 1935चा भारत सरकार कायदा लागू होता. तर ह्या कायद्यातल्या बऱ्याचशा तरतुदी ह्या भारतीय संविधानामध्ये घेतलेल्या आहेत. सरकार व भारतीय नेते यांच्यात वाटाघाटी होऊन 1935 मध्ये ब्रिटिश सरकारने एक व्यापक कायदा तयार केला. तो कायदा भारत सरकार कायदा 1935 म्हणून ओळखला जातो. आणि भारतीय संविधानामध्ये बऱ्याचशा ज्या काही गोष्टी आहेत ह्या भारत सरकार कायदा 1935 मधून घेण्यात आलेल्या आहेत. म्हणजे 1935चा भारत सरकार कायदा हे एक प्रकारचं संविधानच होतं असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे स्वातंत्र्य चळवळीची उद्दिष्टे. लोकशाही, लोककल्याण, जबाबदार शासन पद्धती आणि व्यक्ती स्वातंत्र्य एवढी महत्त्वाची स्वातंत्र्य चळवळीची उद्दिष्ट आहेत. समाज परिवर्तनाच्या चळवळी, बऱ्याचशा चळवळी ह्या केल्या गेलेल्या होत्या. महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव आढळतो भारतीय संविधानामध्ये. अहिंसा, शांतता, सर्वधर्म समभाव इत्यादींचा स्वीकार हा भारतीय संविधानामध्ये केला गेलेला आहे. समाजवाद. 19व्या शतकात युरोपात मार्क्सवादी समाजवाद आणि लोकशाही समाजवाद अशा दोन समाजवादी परंपरा उदयाला आल्या. आपल्या स्वातंत्र्य चळवळीवर या दोघांचाही प्रभाव आहे. त्यातून आर्थिक समानता, साधन सामग्रीचे न्याय्य वाटप, आर्थिक व्यवहारांवर शासनाचे नियंत्रण इत्यादी विचारांचा प्रभाव हा भारतीय संविधानावरती पडलेला दिसून येतो. न्याय व लोककल्याण हा शासनाच्या धोरणाचा गाभा असला पाहिजे याविषयी संविधानात आग्रह हा धरला गेलेला आहे. त्यानंतर शेवटचं जे काय वैशिष्ट्य आहे भारतीय संविधानाचं ते आपण बघणार आहोत. ते म्हणजे भारतीय संविधानाची प्रास्ताविका, ज्यालाच नांदी, सरनामा किंवा उद्देशपत्रिका असंही म्हटलं जातं. बऱ्याच ठिकाणी भारतीय संविधानाची प्रास्ताविका असं दिलेलं असतं, त्यामुळे तुम्हाला दुसरे शब्द माहीत नसतात. किंवा सरनामा हा शब्द माहीत आहे आपल्याला, उद्देशपत्रिका माहीत असतो, पण नांदी हा शब्द माहीत नसतो. त्यामुळे हे चारही लक्षात ठेवा शब्द. भारतीय संविधानाची प्रास्ताविका, नांदी, सरनामा आणि उद्देशपत्रिका म्हणजे भारतीय संविधानामध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्यांचा एक शॉर्टमध्ये सारांश हा प्रास्ताविका म्हणजेच सरनाम्यामध्ये दिलेला आहे. यामध्ये आम्ही भारतीय जनता असा उल्लेख आढळतो. जसं आपण आधीही बघितलं, भारतामध्ये वास्तव्यास असलेल्या प्रत्येक व्यक्तीला एकेरी नागरिकत्व आहे. आम्ही भारतीय जनता असा उल्लेख हा भारतीय संविधानाच्या सरनाम्यामध्ये आढळतो. भारतीय जनतेने राज्यघटना तयार केली असा त्याचा अर्थ होतो. लोकशाही हे मूल्य भारतीय संविधानामध्ये स्वीकारलेले आहे. आपण नेहमी म्हणतो की भारत हा एक लोकशाही प्रधान देश आहे. लोकांनी लोकांद्वारे निवडून दिलेले सदस्य असतात. त्याच्यामुळे लोकशाही हे मूल्य भारतीय संविधानामध्ये स्वीकारलेलं आहे. स्वातंत्र्य, समता आणि न्याय याला प्रामुख्याने महत्त्व दिले गेलेलं आहे. व्यक्ती स्वातंत्र्याशिवाय व्यक्तिविकास नाही असंही म्हटलं गेलेलं आहे. दर्जा आणि संधीची समानता असल्याशिवाय व्यक्ती स्वातंत्र्य अर्थपूर्ण बनत नाही. आर्थिक व राजकीय विषमता नष्ट करणं हे सुद्धा एक प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रास्ताविकेमध्ये दोन गोष्टींवर भर दिला आहे. एक म्हणजे कल्याणकारी राज्य आणि दुसरं आहे बंधुत्व किंवा ऐक्याची भावना. धर्मनिरपेक्ष हा शब्द सरनाम्यामध्ये 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती करून नव्याने घालण्यात आला. याच्यावरती नेहमी क्वेश्चन विचारला जातो एक्झाममध्ये की 42वी घटना दुरुस्ती आणि 43वी घटना दुरुस्ती ह्या दोन घटना दुरुस्ती अतिशय महत्त्वाच्या आहेत. याच्यावरती मी सेपरेट लेक्चरही घेतलंय, 42वी घटना दुरुस्ती आणि 43वी घटना दुरुस्ती. तर बघा, 42वी घटना दुरुस्ती जी आहे ती 1976 मध्ये केली गेली आणि ह्या घटना दुरुस्तीनुसार धर्मनिरपेक्ष हा शब्द भारतीय सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, तर जे राज्य कोणत्याही धर्मामध्ये हस्तक्षेप करत नाही किंवा कोणत्याही धर्माला बांधील नाही त्याला म्हटलं जातं धर्मनिरपेक्ष. 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने समाजवादी आणि एकात्मता हे दोन शब्द सुद्धा भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेमध्ये म्हणजे सरनाम्यामध्ये समाविष्ट केले. तर ही पहिली अशी घटना दुरुस्ती होती 42वी घटना दुरुस्ती, ज्या घटना दुरुस्तीमध्ये
भारतीय संविधानाच्या सरनाम्यामध्ये बदल केले गेले. जनरली आतापर्यंत काय झालं होतं 41व्या घटना दुरुस्तीपर्यंत की भारतीय संविधानाचे जे काही कलम होते त्यामध्ये बदल केले गेले, घटना दुरुस्ती केली गेली. पण 42वी घटना दुरुस्ती ही पहिली घटना दुरुस्ती होती ज्यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये बदल केला गेला, ज्यामध्ये 3 शब्द हे नव्याने समाविष्ट केले गेले. ते म्हणजे धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि एकात्मता. आणि ही घटना दुरुस्ती झाली 1976 मध्ये. तर एवढे 14 जे काही वैशिष्ट्ये आहेत संविधानाचे हे अतिशय महत्त्वाचे आहेत. तर आय होप तुम्हाला आजचं लेक्चर हे आवडलं असेल. जर लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा. काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारू शकतात. आणि हे लेक्चर आपल्या फ्रेंड्ससोबत सुद्धा नक्की शेअर करा. तसंच जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.